मानवी नाकाचे सौंदर्य आणि नाकाचे विविध आजार या संदर्भातील रायनोप्लास्टी या महत्त्वपूर्ण विषयावर 8वी आंतरराष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात पार पडली। ही कार्यशाळा माईर्स MIT, मायमर वैद्यकीय महाविद्यालय तळेगाव दाभाडे, श्री सरस्वती कराड रुग्णालय कोथरूड आणि घैसास ENT रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती श्री सरस्वती कराड रुग्णालयाच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर सुचित्रा कराड नागरे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला कोर्स डायरेक्टर तथा सुप्रसिद्ध ENT तज्ज्ञ डॉक्टर वीरेंद्र घैसास आणि जर्मनीतील सुप्रसिद्ध रायनोप्लास्टी तज्ज्ञ डॉक्टर वुल्फगँग गुबिश उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर वीरेंद्र घैसास म्हणाले की रायनोप्लास्टी अंतर्गत कॉस्मेटिक रायनोप्लास्टी, फंक्शनल रायनोप्लास्टी अशा विविध प्रकारच्या नाकाच्या शस्त्रक्रियांद्वारे नाकाचा आकार बदलण्यापासून नाकाचे विकार बरे करण्यासाठीच्या विविध शस्त्रक्रिया केल्या जातात। या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये जगभरातील रायनोप्लास्टी संदर्भातील महत्त्वाच्या अद्ययावत घडामोडींबद्दल सखोल चर्चा करण्यात आली, तसेच शस्त्रक्रियेची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली। डॉक्टर सुचित्रा नागरे यावेळी म्हणाले की 3 दिवस चाललेल्या या कार्यशाळेमध्ये देशविदेशातील दिग्गज रायनोप्लास्टीचे तज्ज्ञ डॉक्टर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील 100हून अधिक नामवंत कान नाक घसा सहभागी झाले होते। या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेअंतर्गत दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी घैसास ॲडव्हान्स ENT अँड फेशियल एस्थेटिक्स या आपटे रोड येथील अद्ययावत रुग्णालयाचे उद्घाटन सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ तथा MITचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड, प्रोफेसर डॉक्टर गुबिश आणि श्रीमती मेधा घैसास यांच्या हस्ते करण्यात आले। नमस्कार। माईर्स MIT पुणेचे मायमर मेडिकल कॉलेज, श्री सरस्वती कराड रुग्णालय कोथरूड तसेच घैसास ENT हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 8वी रायनोप्लास्टी कार्यशाळा 14, 15 आणि 16 फेब्रुवारी दरम्यान JW मॅरिऑट येथे संपन्न झाली। या कार्यशाळेमध्ये विविध प्रकारच्या रायनोप्लास्टीच्या 8 शस्त्रक्रिया दाखवल्या गेल्या। तसेच ह्या शस्त्रक्रिया श्री सरस्वती कराड रुग्णालय येथे कंडक्ट केल्या आणि त्याकरिता भारतभरातनं आमचे कोर्स डायरेक्टर डॉक्टर वीरेंद्र घैसास तसेच त्यांचे जर्मनीतले शिक्षक प्रोफेसर गुबिश आणि इतर 3 विविध क्षेत्रातील फॅकल्टी आलेल्या होत्या आणि 100हून अधिक ENT सर्जन्स भारतामधले ह्या कार्यशाळेमध्ये उपस्थित होते। या कार्यशाळेदरम्यान 14 फेब्रुवारी रोजी घैसास ENT हॉस्पिटल अँड फेशियल एस्थेटिक या रुग्णालयाचे देखील उद्घाटन करण्यात आले। त्या उद्घाटनाला प्रोफेसर गुबिश, डॉक्टर विश्वनाथ कराड सर आणि श्रीमती मेधा घैसास आणि तसेच पुण्यातील इतर बरेच ENT सर्जन्स आणि मान्यवर उपस्थित होते। आणि या कार्यशाळेचा एकमेव हेतू हा होता की डॉक्टर वीरेंद्र घैसास यांनी जर्मनीमध्ये जाऊन जे रायनोप्लास्टीचे ट्रेनिंग घेतलेले आहे तर त्याचे फेलोशिप्स त्यांच्या रुग्णालयात चालूच असतात, पण जास्तीत जास्त ENT सर्जन्स ज्यांना यामध्ये निपुणता प्राप्त करता येईल हा या कार्यशाळेचा विचार होता आणि तो पूर्णपणे सार्थ झाला असं आम्हाला वाटतं। गेले जवळजवळ 15 वर्ष MIMR मेडिकल कॉलेज आणि घैसास ENT हॉस्पिटल हे मिळून ही कार्यशाळा करत आहे आणि विचार एवढाच आहे की शिक्षण आणि ज्ञान हे दिल्याने वाढतं आणि ते आपण चालूच ठेवलं पाहिजे, ही एकमेव भावना ठेवून ही कार्यशाळा करण्यात आली। त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू। वीरेंद्र घैसास, नाकाच्या फॉर्म अँड फंक्शन म्हणजे रायनोप्लास्टी, सेप्टोरायनोप्लास्टी या सर्जरीचा वर्कशॉप आपण केला। सो हा आपण 2009 पासून करत आहोत। सो याच्यामध्ये कान नाक घसा आणि रायनोप्लास्टी फेशियल एस्थेटिक याच्या हॉस्पिटलचं उद्घाटन पण झालं आहे, जे डेक्कन जिमखाना आपटे रोडला हे आहे, जे याच्यासाठीच पूर्णतः आहे, जे मार्च महिन्यात सुरू होईल। हा वर्कशॉप परत दर 2 वर्षांनी असतो। सो पुणे 2027मध्ये पण होईल, त्याच्या आधी पण बऱ्याचशा कार्यशाळा होतील। 120 डॉक्टर्स होते ज्यांनी याचा फायदा घेतला आणि जगभरातनं डॉक्टर्स आले होते शिकायला आणि शिकवायला।